मला सांगा, ते काय विरोधी पक्षाचे नेते म्हणून समोर आले, ते काय नाव त्यांचं, आपलं दानवे, अंबादास दानवे, आगडोम होणार म्हणे. हा म्हणतो गोळ्या घाला, अंबादास म्हणतात आगडोम होणार. अंबादास, आपण विरोधी पक्ष नेते म्हणजे आपल्याला काही मर्यादा तर जाणून ठेवल्या पाहिजेत. आपण कुठं काय व्यक्त करतो. आपण एका सन्माननीय पदावर होतात, आपण एका जातीचे म्हणून सांगताय. किती जातीवादी झालात. एवढा जातीवाद चालतो का? मागासले पण लागतंय आरक्षण मिळवण्यासाठी. जातीवादी होऊन चालत नसतंय. म्हणे मी मराठा म्हणून आलो. तुम्ही हे म्हणाला असतात की मी एक जिम्मेदार पदाधिकारी आहे, मी चर्चेला आलो, मी विषय समजून घ्यायला आलो. म्हणजे तुम्ही मराठा म्हणून बोलत राहा. तुमचं ओबीसीशी काही संबंध नाही, तुमचा ब्राह्मणांशी काही संबंध नाही, तुमचा मागासवर्गीयांशी काही संबंध नाही. मला एक समजत नाही, आजच्या तारखेला सर्वपक्षीय मराठा पुढारी मिळून हे काय गेमिंग करत आहेत का? की महाराष्ट्रामध्ये बिगर मराठा मुख्यमंत्री असला की चुळबुळ आहे का ही? राजकीय चुळबुळ आहे का ही? असा देखील मला प्रश्न पडतो. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, जरंगेची भाषा ही गावगाड्याची नसून जरंगेची भाषा ही नीचपणाची आणि माजोरीपणाची आहे. जरंगेची भाषा ही गावगाड्याची नसून जरंगेची भाषा ही नीचपणाची आहे. त्याचबरोबर संजय राऊत आणि शरद पवार, संजय राऊत, देख भाई, लगता